शेतांमध्ये बघायला मिळते ती म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर म्हणजे बारव। तर खाली उतरताना तुम्हाला दिसते इथे गणेशाची मूर्ती। जर विहिरीतलं पाणी जर बघितलं पूर्ण ट्रान्सपरंट आहे। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहे वीर गावाजवळ असलेल्या म्हणजे वीर गावापासून 2 किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला एका शेतांमध्ये बघायला मिळते ती म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर म्हणजे बारव। तर आपण ते येऊन पोचलो आहे। तर ही थोडी अपरिचित विहीर आहे, बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहीत नाही। होण्याची जी कंडिशन आहे ती आज पण साबूत आहे आणि विहिरीतलं पाणी जर बघितलं ते पूर्ण ट्रान्सपरंट दिसतं आहे, स्वच्छ पाणी म्हणजे पिण्यायोग्यच पाणी। आपण जाऊयात खाली आणि बघूयात विहीर। तर खाली उतरताना तुम्हाला दिसते इथे गणेशाची मूर्ती आणि ही विहीर। जर विहिरीतलं पाणी जर बघितलं तर पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि पिण्यायोग्य होऊ शकतात। विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा केल्यात, काही पायऱ्या तुटल्यात।